सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र। न्यायालयीन वाद सुरू असताना जागेची खरेदी विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा। अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या देवळाली प्रवरा येथील चंद्रभान रूपचंद डाकले फार्म जमिनीचा विवाद सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांच्यासमोर प्रलंबित असताना विवादातील जमिनीच्या बेकायदेशीर खरेदी विक्रीच्या नोटरी दस्तऐवज करणाऱ्या संबंधितांचा तात्काळ बंदोबस्त करावा या मागणीसाठी आज 12 ऑगस्ट रोजी देवळाली प्रवरा तलाठी कार्यालयावर अहमदनगर जिल्हा शेतमजूर युनियनच्या वतीने आंदोलन करण्यात आले। यावेळी तलाठी दीपक साळवे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की राजेश सूरजमल ढाकले यांनी परिसरातील राजाराम कापसे राहणार वाकडे तालुका राहता, अशोक पंढरीनाथ मुसमाडे राहणार देवळाली प्रवरा यांच्यासह जमिनी खरेदी विक्रीचा व्यवसाय करणारे 8 ते 10 दलालांना हाताशी धरून सर्वोच्च न्यायालयामध्ये केस प्रलंबित असतानाही नोटरी पब्लिक राहता यांच्यासमोर 17/2024 नुसार नोंद केलेले दस्तऐवजाने मला मुखत्यार अधिकार दिलेले आहे असे सांगून राजाराम कापसे हे परिसरातील शेतकऱ्यांना स्वस्तात जमीन खरेदी करण्याचे आमिष दाखवून जमिनी घेण्यासाठी प्रवृत्त करीत आहेत। बेकायदेशीर नोटरी दस्तऐवज नोंदवून इसार पावत्या केलेल्या आहेत। सदर नोटरी दस्तऐवजात सदर जमिनीची 2 ते 3 महिन्यात मोजणी करून नोटरी करणाऱ्यास ताब्यात देण्यात येतील असा उल्लेख केलेला आहे। त्यामुळे जमिनीशी हितसंबंध असलेले व सर्वोच्च न्यायालयामध्ये पक्षकार असलेल्या जमीन कब्जेदार वहिवाटदाराच्या हितास बाधा निर्माण होत आहे। यासाठी संबंधितांचा तात्काळ बंदोबस्त करावा व परिसरातील शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आला आहे। यावेळी कॉम्रेड बाळासाहेब सुराडे, कॉम्रेड राजेंद्र बापके, कॉम्रेड शरद संसारे, कॉम्रेड मदिना शेख, कॉम्रेड जीवन सुरुडे, कॉम्रेड अशोक संसारे, कॉम्रेड ज्ञानेश्वर जाधव, कुमार भिंगारे, कॉम्रेड हसन शेख, कॉम्रेड राजेंद्र मुसमाडे, कॉम्रेड सुरेश माळी, कॉम्रेड बबन माळी, कॉम्रेड जालिंदर माळी, कॉम्रेड रमेश डुकरे, कॉम्रेड बाबूलाल पठाण, कॉम्रेड बाळासाहेब गायकवाड, कॉम्रेड रंगनाथ दुशिंग आदीसह शेतमजूर उपस्थित होते। सर्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहमदनगर। अहमदनगर जिल्हा शेतमजूर युनियन या वतीने टाकले फार्मच्या शेतमजुरांच्या पीक पाहणीबाबत, त्याचप्रमाणे या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचा निकाल न होताही काही दलालांनी या ठिकाणी निकाल झाल्याचे जाहीर करून राहतेचे वकील उसळे यांच्यासमोर खोट्या नोटऱ्या करण्याचं काम सुरू केलेले, त्याविरोधात माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर यांना निवेदन पाठवण्यासाठी आज माननीय कामगार तलाठी देवळाली प्रवरा यांच्या कार्यालयात या ठिकाणी मोर्चा आयोजित केलेला होता। या मोर्चामध्ये महाराष्ट्र शेत जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम 1961 नुसार माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांच्यासमोर जी सुनावणी झालेली आहे त्या 14 सप्टेंबर 2023 रोजी त्याचा निकाल राखीव आहे। परंतु या ठिकाणी आमच्या जमिनीचा 42 वर्षापासून कब्जा असतानाही काही परिसरातील शेतकरी व दलाल एकत्र येऊन त्याच्या नोटऱ्या करण्याचा प्रयत्न करीत आहेत। या संबंधित आम्ही माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर व त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना 30 एप्रिल 2024 रोजी निवेदन दिलं। त्या निवेदनामध्ये त्यांनी काही अंमलबजावणी केली, त्यांना पुन्हा आठवण करून द्यावी याबाबत या ठिकाणी आज कामगार तलाठी यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे। त्याचप्रमाणे ज्या खोट्या नोटऱ्या करीत आहेत, ज्यांनी सुप्रीम कोर्टाचा निकालाचा ज्या झालेला आहे असं सांगून सुप्रीम कोर्टाचा अवमान करत आहेत, त्यांच्या विरुद्ध तात्काळ कारवाई केली पाहिजे। तसेच 1971चा जो पीक पाहणीचा नियम आहे त्या नियमातील 30 नियमानुसार जमीनधारका व्यतिरिक्त जी व्यक्ती जमीन करते त्यांना तात्काळ तलाट्यांनी त्याचा 14 नंबरचा फॉर्म हा तहसीलदारांकडे अग्रेसित करून माननीय तहसीलदारांनी समक्ष पाहणी व स्थळ निरीक्षण करून कायद्यातील तरतुदीप्रमाणे जमीन धारका व्यतिरिक्त जे जमीन कसत असतील त्यांची इतर अधिकारात किंवा वादग्रस्त म्हणून जमीन करणाऱ्यांचा व पीक पाहणीच्या कायद्याची अंमलबजावणी केली नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू।